सातारा जिल्ह्यात कृष्णा वेण्णा नद्यांनी रौद्ररूप धारण केलं। संगम माऊली परिसरातील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। कैलास स्मशानभूमीतील अग्निकुंडही पाण्याखाली गेलाय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण 90 टीएमसीवर पोहोचलंय। धरणाचे 6 दरवाजे 4 फुटांवरून 6 फुटांपर्यंत उचलण्यात आलेत। कोयना नदीत तब्बल 33,826 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कण्हेर धोम धरणातूनही मोठा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा आणि वेण्णा नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। अलीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जी मोठी धरणं आहेत त्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढवत आहे। या धरणातून पाणी नियंत्रण करण्यासाठी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे। मी सध्या संगम माऊली परिसरामध्ये आहे। या ठिकाणी सातारची जी कैलास भूमी आहे यातील अग्निकुंड हे पाण्याखाली गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठं रौद्र रूप वेण्णा आणि कृष्णाच्या नदीपात्रानं केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती शाहू महाराजांची समाधी देखील पुराच्या पाण्याचा वेढा या समाधीला देखील पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 90 टीएमसीवर जाऊन पोहोचला आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटाहून 6 फुटापर्यंत उघडण्यात देखील आले आहेत। या 6 फुटातून तब्बल 32,776 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला आहे। त्याचबरोबर कोयना धरण पायथा विद्युतगृहातून जे एक युनिट आहे त्यातून देखील 1,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना नदीपात्रात एकूण 33,826 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। त्याचबरोबर जी बाकीची सातारा जिल्ह्यातील जी मोठी धरणं आहेत, कण्हेर असेल, त्याचबरोबर वलकवडे असेल, धोम असेल, कुरमुडी धरण असेल, यातून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे। कण्हेर धरणातून जर पाहिलं तर 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात करण्यात आला आहे। त्याचबरोबर कृष्णा वेण्णा नद्या या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन ओंकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, माऊली, सातारा। आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक नंतर